आज करायची आपण नारळाची चटणी। त्यासाठी लागणार आहे दही, थोडी साखर, जिरी मोहरी, डाळ, वाळलेली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, नारळ आणि 2-3 मिरच्या आहेत। ही चटणी उत्तप्पा, डोसा, आंबोळी आणि इडलीसाठी पण चालते। नक्की करा, खूप छान होते। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। ह्यात नारळ घेतलाय, कोथिंबीर घेतले, त्यात मिरच्या टाकून घेऊयात, त्याच्यातच डाळ टाकून घेऊयात। हे सगळं बारीक करून घेऊ। ह्यात आलं टाकायचं राहिलं होतं, आलं हे टाकून घेऊ। ह्यात दही टाकून पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे, साखर वगैरे टाकून, साखर मीठ। ही चटणी करून घेतलेली आहे, आपण त्याला आता फोडणी देऊ, जिरी मोहरीची आणि कढीपत्त्याची टाकू। हे तयार झालेले चटणी, त्यात आपण फोडणी टाकू, जिरी मोहरी, कढीपत्ता आणि मिरची, जराशी लसूण टाकलं तरी चालेल। हे तेल तापत ठेवले, तेल चांगलं गरम झाले की ह्याच्यामध्ये जिरी मोहरी, जरा लसूण टाकून घ्यायचा, कढीपत्ता, मिरची, हे गरम गरम चटणीत ओतून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून हलवून घ्या। तयार झाली आपली नारळाची चटणी। उत्तप्पा, इडली, डोसा, इडली वगैरे सगळ्याबरोबर चालते, खूप छान लागते। नक्की करा आपली नारळाची चटणी, नक्की करा, खूप छान होते। लाईक करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा, नक्की सांगा।